17 सप्टेंबरला बीडमध्ये रेल्वे धावणार। देशाचे पंतप्रधान मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत या बीडकरांच्या स्वप्नाला हिरवा कंदील दाखवणार आहेत। पण बीडमध्ये रेल्वे येणार म्हटल्यावर अनेक राजकीय नावांसोबत एक नाव जोमाने पुढे येतं, ते म्हणजे अमोल गलधर यांचं। बीडमधल्या प्रत्येकाला हे नाव परिचित आहे। कोण होते अमोल गलधर आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र कट्टा। बीड रेल्वेसाठी संघर्ष बीडमधल्या प्रत्येकानेच केला। अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत प्रत्येक लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्नशील राहिला। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याचं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत। अशात एका नावाचा उल्लेख सर्वजण करत आहेत, ते म्हणजे स्वर्गवासी अमोल गलधर, ज्यांचं 2010 मध्ये एका अपघातात निधन झालं। बीडच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी लोकांना रेल्वेच्या प्रश्नासाठी एकत्र केलं होतं। त्यांना रेल्वे प्रवासाचं महत्त्व पटवून दिलं होतं। इतकंच नाही तर लोकांना आंदोलनासाठी सुद्धा एका व्यासपीठावर आणलं होतं। बीडच्या तरुणांना एकत्र करून त्यांनी रेल्वे मिळवण्यासाठीच्या आंदोलनाला एकत्र आणलं। शेतकरी कुटुंबातला तरुण तडफदार नेता, ज्याने त्या काळातील रेल्वे मंत्र्यांनाही सोडलं नाही, प्रत्येकाला भेटून त्यांनी याचं निवेदन दिलं होतं। मग त्या ममता बॅनर्जी असू द्या, नाहीतर मग लालू प्रसाद यादव। अतिशय आक्रमक आंदोलनासाठी अमोल गलधर हे ओळखले जाऊ लागले होते। एकदा तर त्यांनी ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांचा पुतळा जाळून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवली होती। बीडमधल्या आधार प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते। सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होतं। तरीही त्यांच्या रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते एकत्र यायचे। एका आंदोलनादरम्यान अशी परिस्थिती तयार झाली होती की त्यावेळेसचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी अमोल गलधर यांना अटक केली। त्यांची लोकप्रियता इतकी झाली होती की अटकेची बातमी ऐकून बीडमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती। त्यांचे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करू लागले होते। संपूर्ण बीड बंद होण्याची परिस्थिती झाल्यामुळे शेवटी पोलिसांना अमोल गलधर यांना सगळ्यांसमोर आणावं लागलं। तेव्हा कुठे जाऊन सर्वजण शांत झाले होते। आज बीडमध्ये रेल्वे धावताना बीडच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। लोकांचा प्रश्न व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं। एकदा थेट आकाशवाणीच बंद पाडल्यामुळेही या प्रश्नाची खूप चर्चा झाली होती। आज ते हयात नसले तरी त्यांचे बंधू स्वप्नील सध्या राजकारणात सक्रिय आहेत। ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नेते आहेत। सोबतच अमोल गलधर यांचे साथीदार राहिलेले तरुण आजही त्यांचा पराक्रमाच्या गाथा सांगतात आणि बीडकरांच्या स्मरणात अमोल गलधर हे नाव तर कायमचंच कोरलं गेलं आहे। तर मंडळी, ही होती बीडच्या रेल्वेसाठी लढा उभा करण्यात मोठं योगदान देणाऱ्या जनतेतल्या खऱ्या नेत्याची कहाणी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुमच्या बीडच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।